नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 7वा. काय दिलं आहे? पुढील प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेदसंच म्हणजे दोघांमध्ये काय समान आहे ना ते करून काय करायचं आहे, वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायचं आहे. ओके, वेन डायग्राम काढायची. तर 3 प्रश्न दिले तुम्हाला. तर आपण पहिलं बघूया. संच ए बरोबर 3 4 5 7 दिलं आहे आणि संच बी बरोबर 1 4 8 दिलं आहे. तर वेन आकृती पहिली काढूया आपण. तर इकडे तुम्हाला मी पेनाच्या सहाय्याने काढून दाखवतो, पण तुम्हाला ती व्यवस्थित काढायची आहे पेन्सिलचा वापर करून आणि कर्कटकचा वापर करून. ओके, छेदसंच दाखवायचं ना, म्हणून हे असं काढलं. आता हे बघा, हा ए, हा संच बी. ओके, ही वेन डायग्राम आहे. त्याच्यानंतर संच एमध्ये काय 3 4 5 7, संच बीमध्ये काय 1 4 8. तर दोघांमध्ये कॉमन काय 4 दिसत आहेत. फक्त 4 आहेत ना, 4मध्ये लिहूया आपण. तर संच एमधले किती उरलेले किती आहेत? 3 5 7, 3 5 आणि 7 इथे लिहिले. ओके, त्याने संच बीमध्ये काय शिल्लक राहिलं 4 सोडून 1 8 1 8. तर 1 8 आपण इकडे लिहिले. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर वेन आकृतीच्या साहाय्याने. संच ए किती आहे? 3 4 5 7. ओके, संच बी किती आहे? 1 4 8. ते दोघांमध्ये काय कॉमन आहे? 4. तो छेदसंच म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी बरोबर काय 4 आहे. ओके, असा येते. आता प्रश्न क्रमांक 2. संच पी बरोबर ए बी सी ई एफ आणि संच क्यू बरोबर एल एम एन ई बी. आता या दोघांमध्ये कॉमन काय दिसतं आपल्याला? ई आणि बी. हे मध्ये लिहावं लागलं ई बी आपल्याला, आणि बाकी उरलेले इथे आणि इकडे. तर आपण दुसरी डायग्राम बघूया. दुसरी डायग्राम काढली आहे. ह्याला संच पी आणि हा संच काय क्यू आहे. ओके, आता या दोघांमध्ये कॉमन काय दिसतं बघूया. ई आणि बी आहे ना, ई आणि बी मध्ये लिहूया. ओके, ते दोघांमध्ये येतं. आता उरलं काय पीमधलं? ई आणि बी सोडून ए सी एफ. तर ए सी आणि एफ लिहिलं इकडे. त्याच्यानंतर क्यूमधलं काय उरलं आहे? एल एम एन लिहिलं इकडे. ओके, तर प्रश्न क्रमांक 2चं पण उत्तर झालं आहे वेन आकृतीने. तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर. संच एक्स बरोबर संच एक्स हा असा घटक आहे की एक्स ही काय 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय असतं? ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. ओके, तर 80 ते 100मधल्या मूळ संख्या किती आहेत? 81 तर नसणार आहे. 27 तरी 81 होता. 82 पण नाही, म्हणजे 83. इथे आपण सोडूया कच्चं. संच एक्स. ओके, 84 पण नाही, 85 5च्या वाड्यामध्ये, 86 नाही, 87 पण नाही, 88 पण नाही, 89. ओके, 90 पण नाही, 91, 13 7 91 होतं. 14 पण 92 पण नाही, 93 पण बहुतेक नाही आहे. 93, 94 पण नाही, 95 पण नाही, 96 पण नाही, 97 येते बहुतेक. 97. ओके, ते 80 ते 100मधली मूळ संख्या किती आहे? 83 89 आणि 97. त्याच्यानंतर संच वाय. संच वायचा वाय हा असा घटक आहे की वाय ही 90 व 100मधील विषम संख्या आहे. 90 व 100मधील विषम संख्या म्हणजे 91 93 वगैरे आहेत. 91 93 95 97 आणि 99. ओके, 5 विषम संख्या आहेत. तर संच वाय पण आपल्याला मिळाला आहे, संच एक्स पण मिळाला आहे. आता आपण वेन डायग्राम काढूया, त्याची आकृतीकडे. आता बघा, हा संच एक्स आहे, हा संच वाय आहे. ते दोघांमधलं कॉमन काय? 97 कॉमन आहे. ओके, 97मध्ये लिहूया फक्त. तर बाकी उरलेले संच एक्समधलं किती आहे? 83 आणि 89. संच वायमध्ये काय उरलं आहे? 91 93 95 आणि 99. ओके,
अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरे झाली आहेत. धन्यवाद.